नमस्कार. घरात झालेल्या सर्व प्रकरणाबद्दल अश्विन खूपच विचार करत असतो. तो म्हणत असतो, कुठेतरी माझं चुकतंय का? खरं सांगायचं तर मला काहीच कळत नाही. मला खरं तर असंच वाटतं की माझंच कुठेतरी चुकतंय. मीच कुठेतरी तन्वीला ओळखायला चुकलोय. आता खरं तर मला समजतच नाही. पण तन्वीचा खोटारडेपणा सर्वांसमोर मलाच आणावा लागेल. जर का तन्वी असं वागत असेल तर नक्कीच काहीतरी असं सत्य आहे जे तन्वी सगळ्यांपासून लपवते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अश्विन घरी आलेला असतो त्याच वेळेला प्रिया सायलीचे पाय चेपत असते. ते जेव्हा अश्विन बघतो तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते, आता सायली तुझं खरं नाही. आता अश्विन तुझ्यावरती घसरणार आणि तुझ्यावरती रागवणार आणि परत या घरात भांडणं सुरू होणार. तेवढ्यात लगेच प्रतापराव बोलतात, अश्विन आलास, बरं झालं, ये ये बाळा, बस ये. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, नाही बाबा, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला जरा वरती जाऊन बसावं लागेल, थोड्याच वेळात मी खाली येतो, तुमची काय कामं चालले ती चालू देत. तेव्हा प्रतापराव बोलतात, ठीक आहे, आणि अश्विन प्रियाकडे न बघता निघून जातो. तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा सापच उतरलेला असतो. त्यावेळेला प्रतापराव प्रियाला म्हणतात, काय ग, धक्का बसला का? अश्विन तुला न विचारता निघून गेला. खरं सांगायचं तर तू असं का वागतेस तन्वी? तन्वी, हे सर्व तुझ्यामुळेच घडतंय. खरं सांगायचं तर तुझा उद्धटपणा खरोखर आम्हाला कंटाळा आलाय त्याचा. तेव्हा लगेच तन्वी बोलते, बाबा प्लीज, आता प्लीज बस करा ना. मान्य आहे माझं चुकलं, पण किती वेळा मी तुमची माफी मागायची? बाबा, मी तुमची माफी कितीतरी वेळा मागितली, तरीसुद्धा तुम्ही सारखं सारखं तेच 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 बोलता मला. बाबा, मी तरी काय करू सांगा ना. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, तू काहीच करू नकोस. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातल्या लोकांना एकमेकांविषयी पटवण्याची कामं करतेस ना, ती करू नकोस. ती जर का नाही केलीस तर बरं होईल. तेव्हा मात्र तन्वी चांगलीच गप्प बसते. तिच्या तोंडातून एकही शब्द येत नाही. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, बघितलंस, तोंड झालं ना बंद, मग कशाला उगाच बडबड करत असतेस? तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अश्विनने प्रियाच्या नकळत बेडरूममध्ये CCTV कॅमेरा बसवलेला असतो. त्यावेळेला तो स्वतःशीच म्हणतो, तन्वी सॉरी, मला तुझ्याशी असं वागावं लागतंय, कारण तू जे काही करतेस ते खरोखर काय काय करतेस ते मला समजून घ्यायचं आहे. दादा जर का म्हणतो की तू त्या मैपतला मदत करतेस, जर का तू त्या मैपतला मदत करत असशील तर तू आपल्या बेडरूममध्ये असताना त्या मैपतजवळ एकदा तरी बोलत असशील आणि ते या कॅमेरामध्ये कैद होईल. इकडे अश्विन खाली आलेला असतो. त्यावेळेला लगेच प्रिया अश्विनला विचारते, अश्विन, चहा देऊ का तुला? तेव्हा लगेच अश्विन कल्पनाला बोलतो, मम्मा मम्मा मला जरा चहा देतेस का? तेव्हा लगेच कल्पना बोलते, हो. त्यावेळेला प्रियाला खूपच राग येतो. प्रिया मोठ्याने बोलते, काय झालं आहे अश्विन तुला? असं का वागतोयस तू माझ्याशी? अश्विन, अरे जरा विचार कर ना, आधीच घरातली लोक सगळी माझ्या विरोधात आहे आणि आता तूही असाच वागतोस. अश्विन प्लीज, असं नको वागूस. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, तन्वी प्लीज, मी खरंच तुझ्या या गोष्टींना कंटाळलोय. खरं सांगायचं तर मलाच कळत नाही तुझ्याशी कसं वागावं. तेव्हा लगेच तन्वी बोलते, पुरे झालं अश्विन, पुरे झालं. येता जाता मला टोमणे मारतोयस. अश्विन, अरे जरा तरी माझ्या वागण्याचा विचार कर. अश्विन, मी असं का वागते त्याचा तरी विचार कर ना. पण नाही, तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना, कर. मी नाही बोलणार अश्विन तुला की तू माझा विचार कर म्हणून. जर का तुला माझा विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नसेल तर मलासुद्धा तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. आणि प्रिया तिथून तावातावात बेडरूममध्ये निघून जाते. तेव्हा मात्र अश्विन खूपच रडत असतो. तेव्हा प्रतापराव बोलतात, अश्विन शांत हो. त्यावेळेला लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी काय झालं आहे, असे का वागताय तुम्ही? त्यावेळेला अश्विन बोलतो, सायली मला माफ कर, माझं चुकलं. खरं सांगायचं तर मी असं वागायला नकोच होतं. मला खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही
आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलावंसं वाटतसुद्धा नाही. त्यावेळेला मात्र मोठ्याने अश्विन चांगलाच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो. अश्विन मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही. त्यावेळेला लगेच अश्विन तिथे गप्प बसलेला असतो, तर इकडे प्रिया तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते, हा अश्विन असं का वागतोय माझ्याशी? त्याला माझ्यावरती डाऊट आलाय का? नाही नाही, काही झालं तरी हा उकमी एका माझ्या हातातून जायला नको. जोपर्यंत हा माझ्यासोबत आहे तोपर्यंत सर्व गोष्टी माझ्या बाजूने आहेत. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मैपतने प्रियाला फोन केलेला असतो आणि तो प्रियाला बोलतो, काय चाललंय काय तुझं? तुला तिथे मी कामासाठी पाठवलं आहे, एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच प्रिया बोलते, हे बघ, माझ्यावरती दादागिरी करायची नाही. मी एकच गोष्ट सांगते, माझ्यावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ. तेव्हा लगेच मोठ्याने प्रिया ओरडत असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने मैपत बोलतो, आवाज खाली, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही हां. कोण समजतेस कोण तू? आधीच मी सगळा प्लॅन आखला होता आणि तो प्लॅन फसला. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, आधीच एक खून केल्याचं डोक्यावरती पाप आहेच, त्याच्यात आणखीन खून करायची गरजच काय होती तुला? मैपत, तुम्ही काय केलंय तुम्हाला तरी कळतंय का? अहो जरा विचार करायचा ना, तो अर्जुन शांत नाही बसणार. सगळ्या गोष्टी तो खणून काढेल, खणून. हे ऐकून मात्र मैपत चांगलाच घाबरतो आणि मैपत बोलतो, म्हणजे? तेव्हा लगेच प्रिया बोलते, तुम्ही मला हे सांगितलं होतं. तुम्ही जर का मला हे सांगितलं असतं तर मी आधीच काहीतरी केलं असतं. पण तुम्ही मात्र खूपच चुकीचं वागलात. आणि खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. मुळात तुमच्या गोष्टीचा मला खूप राग येतो, राग. तेव्हा मात्र लगेच मैपत बोलतो, आवाज खाली, माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही हां. माझ्याशी जर का या पद्धतीने बोलण्याचा विचार जरी केलात ना तरी तुमची अवस्था खूपच बिकट करेल. तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला मैपत बोलतो, गप्पा बस. तेवढ्यात मात्र तिथे अश्विन येतो आणि अश्विन प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवत तिला फरफटत खाली नेतो. तेव्हा लगेच प्रिया बोलते, अश्विन काय झालंय? असं का वागतोयस तू? तेव्हा लगेच अश्विन बोलतो, काही नाही. खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला धडा शिकवायची इच्छा आहे मला. पण काही झालं तरीसुद्धा मला ती इच्छा पूर्ण करता येत नाही आणि लवकरात लवकर मी ती इच्छा पूर्ण करणार. त्यावेळेला अर्जुन बोलतो, अश्विन शांत हो, काय झालं आहे? तेव्हा अश्विन CCTV कॅमेऱ्यातलं CCTV फुटेज दाखवतो. ते फुटेज बघून अर्जुन, सायली सगळेजण थक्कच होतात. प्रतापराव म्हणतात, म्हणजे तन्वी आपल्या घरात येऊन त्या मैपतला मदत करत होती? तन्वी, एवढ्या खालच्या थराला कशी काय उतरलीस तू? तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तन्वी. तेव्हा लगेच तन्वी बोलते, पुरे. आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीच बोलायची इच्छाच नाही. आणि खरं सांगायचं तर तन्वी खोटारडी आहे हे मला कळून चुकलंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी अश्विन तन्वीला घराबाहेर काढेल की खरोखर सुभेदार फॅमिली पुन्हा एकदा स्वीकारतील? कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.